नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। जातीवाचक शिवीगाळ प्रकरण तापले, सोंडगे यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी। मुस्लिम समाजाचा इशारा, 9 मे रोजी शहर बंद व आमरण उपोषणाचा इशारा। निलंबित करून अटक करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे मुस्लिम समाजाची मागणी। आता बातमी विस्ताराने। कचरा उचलण्याची घंटागाडी 2-3 दिवसापासून आली नसल्याची फोनवर विचारणा करणाऱ्या पत्रकारास जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या नगर परिषदेचा कर्मचारी जगदीश सोंडगे यांना अटक करून निलंबित करावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 5 मे रोजी जिल्हाधिकारी यांना मुस्लिम समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक 26 एप्रिल रोजी परंडा येथील नागरिक पत्रकार मुजावर यांनी शहरात 2-3 दिवसांपासून कचरा घंटागाडी येत नसल्याबाबत मोबाईलवरून संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली। यावेळी कर्मचारी सोंडगे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत जातीवाचक अपशब्द वापरला आहे। निवेदनात पुढे म्हटलं आहे की परंडा हे शांतता प्रिय शहर असून येथे सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत असताना अशा प्रकारचे वक्तव्य अत्यंत गंभीर असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ कर्तव्यात कसूर केली नाही तर जातीय व धार्मिक भावना भडकवण्याचे काम केले आहे। त्यामुळे त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे व कर्तव्यात निष्काळजीपणा या आरोपांखाली गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित व अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।